काय करायचं तर करा। आम्ही सरकारला एक अल्टिमेटम म्हणण्यापेक्षा एक आव्हान करायलो, विनंती करायलो। शिक्षक या नात्यानं, त्यांचा भाऊ या नात्यानं आम्ही तुमच्या पाया पडतो। प्रत्येक परीक्षा ऑफलाईन घ्या, ऑफलाईन घेताना कार्बन कॉपी द्या, परीक्षेमधला भ्रष्टाचार घोटाळा बंद करा। त्यानंतर तुम्ही जे काही 2022 ला कायदा काढला होता, त्या कायद्याअंतर्गत ज्या ज्या भिकार छोटाने पेपर फोडले होते त्यांच्यावर कोणती कारवाई केली, ते आरोपी नेमके कुठे आहेत याचा देखील परिपूर्ण हिशेब इथल्या विद्यार्थ्यांना तुम्ही द्या। येणाऱ्या काळात पेपर फुटणार नाही। केवळ गोल गोल त्या विद्यार्थी भवनात भाषण करू नका। अलीकडे भाषण पाहिले, हा नेता मला असा म्हणला, तो नेता मला असा म्हणला। आणि एमपीएससी कडे विनंती आहे, तुमच्याकडे एक संविधानिक संस्था असताना पाठबळ नसेल, तुम्हाला सरकारचा हस्तक व्हायचा असेल किंवा एमपीएससी मार्फत तुम्हाला पेपर बरोबर घेता येत नसतील, अरे एकदा द्या तुकाराम मुंडे साहेबांकडे। जर तुमच्या धमक नसेल तर एमपीएससी आयोगाचा परिपूर्ण कारभार तुकाराम मुंडे साहेबांकडे द्या। अरे पेपर कसाही असो, या महाराष्ट्रातले पोरं त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्या विश्वासाला पात्र होण्याचं काम पहिले तुम्ही करून दाखवा।